संपूर्ण विश्वभर गेलेला आहे. हे पटलंय आपल्याला. आता मग रे आता हा बघ रे आता सरकेल नाही आहे व्हिडिओ व्हिडिओ म्हणणं असं आहे की आपण इतरांना इजा पोहोचू नये, आपण कोणाला त्रास देऊ नये आणि आपण इतरांना देण्यासाठी जे काही करतोय तर ते करून काय आपण सोबतपणे वागलं पाहिजे, चांगला सदाचार केला पाहिजे. जर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर आपण पॉझिटिव्ह चांगलं गोष्टी आपण केलं पाहिजे. एक मिनिट सगळे एक मिनिट पूर्ण निघत नाही. सगळे जण उभे राहा मग आपले खूप मोठी आहे ना. खाली बसा ना. कशाला खाली बसा? पिढीला पाठवला पाहिजे. देश विदेशामध्ये मी पाहतो गुरु शिष्य परंपरा आहे आणि ते गुरु आपल्या शिष्यांना इतकं ट्रेन करतात की शुद्ध रूपाने धम्म त्यांना मिळाला पाहिजे, शुद्ध रूपाने प्रत्येक गोष्ट त्यांना मिळाली पाहिजे आणि त्यानुसार शुद्ध रूपाने मिळालेला धम्म ते पुढच्या पिढीला पोहोचवत असतात. तशी भारतामध्ये मात्र काही व्यवस्था मला दिसत नाही. आणि विनयाच्या बद्दल सुद्धा जर विचार केला तर बुद्धाचा धम्म हा भारताचाच आहे. बुद्ध भारतामध्ये जन्माला आलेले आहेत आणि भारताच्या मातेमध्येच त्या आई जन्माला येतात की शुद्ध रूपाने शुद्ध मुलाला जन्माला घालू शकतात, की जेणेकरून तिच्या पोटीत बोधिसत्व जन्माला येतो आणि तोच जगाला शेवटी बुद्धाचा धम्म देत असतो. आणि त्यासाठी आपण शील पालन केलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे. कारण जोपर्यंत आपण शील पालन करत नाही तोपर्यंत धम्माबद्दल ओढ लागत नाही, जोपर्यंत आचरण करत नाही तोपर्यंत साधना कळत नाही.
जोपर्यंत विपश्यना साधना कळत नाही तोपर्यंत बुद्धाचा धम्म कळत नाही, आणि जोपर्यंत बुद्धाचा धम्म कळत नाही तोपर्यंत आचरण कळत नाही. आपण कुणीकडे बी निघतो, आपल्या मनात जसं येईल तसं आपण वागतो. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण जसं या धम्म परिषदेमध्ये आलात तर जास्तीत जास्त संख्येने सुद्धा आपण धम्माबद्दल जागृत असलं पाहिजे. आणि धम्माबद्दल जी ओढ आहे तुमच्या मनामध्ये, तर ती ओढच तुम्हाला निब्बाणाकडे घेऊन जाते. आज या धम्मपीठावर 2 गोष्टी पाहायला मिळतात, तशा 3 पाहायला मिळाल्या मला. एक म्हणजे थेरवादी म्हणजे थेरवादी भिक्खू संघ, दुसरं महायान भिक्खू संघ, तिसरं वज्रयान भिक्खू संघ. आणि खरोखर बुद्ध धम्मामध्ये ज्या शाखा आहेत की थेरवाद, महायान, वज्रयान, सर्वास्तिवादी, सहजयान, तंत्रयान, मंत्रयान, त्या सर्वांमध्ये आपण देवाणघेवाण केली पाहिजे. देवाणघेवाण ह्याच्यासाठी जसं आपण बुद्ध लेणीचा विचार केला तर ज्या प्रथम लेणी बनवलेल्या आहेत त्या थेरवादी भिक्खूंनी बनवलेल्या आहेत, अरहन थेरवादी भिक्खूंनी. नंतर ज्या बुद्ध लेणी आहेत तर महायान भिक्खू संघाने बनवल्या. कारण पहिल्या लेण्यामध्ये चैत्य स्तूप पाहायला मिळतो, दुसऱ्या लेण्यामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती पाहायला मिळते. तर भगवान बुद्धाची मूर्ती जी आहे तर ही महायान पंथीयांनी आणलेली आहे. पण या दोन्हीचं कॉम्बिनेशन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानामध्ये दिसते. म्हणून बाबासाहेब आंबेडकर ओम मने पद्मे हो म्हणायचे बघा. तर ओम मने पद्मेहूचा अर्थ हा कमळाचं फूल, आणि कमळाचं फूल म्हणजे महाकरुणा, महादया, ही जी अवलिकितेश्वर जे बोधिसत्व आहे त्यांच्यामध्ये ती असते. तर ती दया जोपर्यंत आपण आपल्यामध्ये उत्पन्न करत नाही, आपल्यामध्ये करुणाभाव उत्पन्न करत नाही, तोपर्यंत या धम्माचा प्रचार आणि प्रसार होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जेवढ्याही शाखा बौद्ध धम्माच्या आहेत विश्वामध्ये, या सर्वांमध्ये आदान प्रदान, देवाणघेवाण झाली पाहिजे. एकमेकांकडे आपण गेलो पाहिजे, ते आपल्याकडे आले पाहिजे. आणि शेवटी सर्वांचा विश्वास बुद्धावरच आहे. काही जण स्वतःसाठी प्रयत्न करतात, निपाणाला जातात, अरहंत बनतात, काही बोधिसत्व बनतात, लोकांच्या कल्याणासाठी ते काम करतात. आणि जे लोकांच्या कल्याणासाठी काम करतात एक ना एक दिवस ते सुद्धा मुक्त होतात. कारण मुक्ती, शेवटचं ध्येय आपलं मुक्ती म्हणजे निब्बाण. आणि निब्बाण जर आपल्याला पाहिजे असेल तरच म्हणून तुम्ही सद्धम्माकडे येऊ शकता. नाही तर आपण आपली जी नौका आहे सागरामधून जात असताना कोणत्या दिशेला चालली आणि आपल्याला कुठे जायचं, तर ते निश्चित ध्येय आपण ठरवलं पाहिजे. आणि ते जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. तर असो, आजच्या या मंगल प्रसंगी आयोजकांनी अर्थात आर्या धम्मदर्शनाजी यांनी मला पुन्हा बोलण्याची संधी दिलेली आहे, त्यांच्या प्रती सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो.